प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बसलेले परब्रह्म परमात्मा स्वरूप राधाचे हे स्वामी जापियों के जप ध्यानियों के ध्यान सृष्टि का कण कण चलाने वाले मेरे कृष्ण कन्हैया को दंडवत प्रणाम। श्रोता हा भगवंताचा स्वरूप असतो आणि या भगवंताच्या स्वरूपाच्या श्रोत्याची सेवा करायला मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। आणि माझ्यासाठी या टेंभुर्णी मधल्या पुण्यवान भाग्यशाली सत्कर्मामध्ये पुढे असणारे आणि भगवंताच्या भक्ती करणारे आज भागवताचा ही सप्तम पुष्पमाला भगवान कृष्ण परब्रह्माच्या चरणी आपण अर्पित करत आहोत। भागवत श्रवण करता करता बुद्ध जो बद्ध आहे, संसारामध्ये बंधनामध्ये बांधलेला आहे, त्याला मुक्त कसं करावं हे ज्ञान भागवताने दिलं। अंतिम क्षणामध्ये भागवत जशी वाटचाल करते तसे भगवान परमात्मा या भागवतामध्ये स्वतः उपदेश देतात। पूर्ण भागवत व्यासाने लिहिली आणि अंतिम सप्तम दिवशी उद्धवजीला निमित्त केलं आणि उद्धवजीला भागवत सांगितलं। भागवत सांगितली कशी? भागवताचा अंतिम सार सांगितला आणि तोच उद्धवजींना भगवान परमात्मानी स्वतः सांगितला। तोच सार आज आपण श्रवण करू। कारण भागवत 3 दिवसापर्यंत भक्त चरित्र श्रवण होतं। चौथ्या दिवशी कृष्ण परब्रह्म परमात्मा येतात आणि त्या परमात्म्याच्या लीला श्रवण करता करता अंतःकरण भरून येतं। भक्तिभावाने ज्यावेळेस अंतःकरण भरून येतं त्यावेळेस स्वयं परब्रह्म परमात्मा येतात आणि स्वतः सत्संग करतात। भगवद्गीता भगवान परमात्म्याने मैया कुणाला सांगितले होते? भगवद्गीता भगवान कृष्ण परमात्म्याने कुणाला सांगितले होते? अर्जुनाला। 40% उत्तर बरोबर आहे, 60% उत्तर चुकीचं आहे। अर्जुनाला सांगितली होती, पण अर्जुनाचं निमित्त करून अर्जुनाच्या रथावर बसलेल्या हनुमानजींना सांगितले होते। जय श्री कृष्णामयी। याप्रमाणे परम भक्त असतो तो भगवंतापासून कधी दूर जात नसतो। परम भक्त तो परम भक्त असतो। तसं भागवताचं आयोजन करणारे यजमानांना निमित्त करून भगवंत श्रोत्यांना कथा सांगतात। कारण भगवंताला निमित्त बनवायचं असतं आणि निमित्त बनवून आपल्या प्रेमी भक्तापर्यंत पोहोचायचं असतं। कारण भागवत श्रवण करणं काही सामान्य नाही। आज भागवत श्रवण करताना सप्तम दिवशी भगवंताला शरण जातात। कारण आज स्वयं परब्रह्म परमात्मा येऊन उपदेश देतात। 6 दिवस आपण भगवंताचं चरित्र श्रवण केलं, 6 दिवसापर्यंत भगवान परमात्म्याच्या लीला श्रवण केल्या, पण आज साक्षात परमात्मा अंतिम समय येतात आणि या अंतिम समय येऊन स्वतः भगवान परमात्म्याच्या मुखातून जे शब्द पडले, भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या मुखातून जी पडलेली वाणी आहे ना, ती स्वयं वाणी आहे, सत्यवाणी आहे। आणि आज भागवतामध्ये स्वयं परब्रह्म परमात्मा उद्धवांना निमित्त करतात आणि भागवत सत्संग ऐकवतात। उद्धवाला म्हणतात बद्धो इति व्याख्यातुमेन वस्तुतः गुणस्य पाया मूलतत्त्वान् मोक्षः
परमात्म्याने एवढा सुंदर उपदेश दिला स्वतः उद्धवजीला म्हणतात की हे उद्धव, बुद्ध आणि मुक्त व्यवहार गुण कारण तथा गुण भावमय होण्यासाठी माझं बंधन कधीही माझ्या शिष्यावर मी टाकलं नाही. महत्वाचा पॉइंट आहे. उद्धवजीला भगवंतानी काय सांगितलं? अरे उद्धवा, मी या जीवाला शरीर देतो. मनुष्य शरीर आपल्याला भगवान परमात्म्याने दिलं आणि शरीर दिल्यानंतर आपला जन्म झाला. पण जन्म होता क्षणी हे कंपनीतनं कपडा आला ना बाहेर, एकदम प्युअर होता. आणि हा कपडा जसा बाहेर आला, आपण मातीमध्ये टाकला तर तो काय होऊन जातो? मळून जातो. लक्ष देऊ नाही काय, मातीमध्ये टाकला मळून जातो. त्याला काही चिकट पदार्थ लागला तर त्याच्यावर दाग पडला जातो. तसं भगवान परमात्मा म्हणतात, बद्धो मुक्त इति व्याख्या गुणोत्तमे वस्तुतः, की ही जी वस्तू आहे, देहरूपी वस्तू आहे, या देहामध्ये मन आहे, बुद्धी आहे. जन्मतः मी कोरी करकरीत देतो. नवीन 4 व्हीलर घेतली, त्याला कुठे टच झालेला असतं का? कलर गेलेला असतो का? कलर गेलेला असलं तर लगेच रिप्लेसमेंटला देतात. तसं ही गाडी भगवंत देताना कशी देतात? कोरी. मग ही गाडी जशी जशी मोठी होत जाईल तशी तशी लोभ येतो, राग येतो, आसक्ती येते, द्वेष येतो, लोभ येतो. मला सांगा मैया, ज्यावेळेस आईच्या घरी आपण होतो, पाळण्यामध्ये आई झोका देत होते, त्यावेळेस नेकलेसची इच्छा होते का? नाही. गुलाबजामुन खाण्याची इच्छा होते का? नाही. कशाचीच इच्छा नव्हते. म्हणजे भगवंत म्हणतात, बद्धो मुक्त इति व्याख्या. बद्ध म्हणजे मुक्त अवस्थेमध्ये मी हे जीव देतो आणि तो जीव मग हळूहळू नेकलेसची इच्छा ठेवतो, हळूहळू अंगठीची इच्छा ठेवतो. परत आता नेकलेस नंतर कोणता नवीन दागिना आला असता त्याची इच्छा होतो. नवीन बाजारामध्ये कोणती देवगुणी कोणती साडी आलती बाजारामध्ये, देवीयानी साडीची इच्छा ठेवतो, हिची साडीची इच्छा ठेवतो, त्या साडीची इच्छा ठेवतो. आणि मग असं करता करता त्याच्या इच्छा, एवढी इच्छा पहिल्यांदा जागृत होते, परत जास्त होते, परत जास्त होते. आणि इच्छा जशा 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 वाढत जाते तसा तसा तो जीव बंदिस्त होतो. मग याच्यात देवाची काही चूक आहे का? देवाने आपल्याला धर्तीवर पाठवताना मुक्त करून पाठवलं होतं आणि आपण झालो बंदिस्त. मग हे बंधन आहे, हे बंधन कुणी घातलं? मैया, कुणी घातलं बंधन? हे उत्तर जे आलं ना टेंबुर्णीच्या मैया फार चांगल्या झाल्या. आणि नाही उत्तर आलं तर बंधन कुणी घातलं हे जरा मोठ्याने? कुणी? मायेनं. 10% उत्तर बरोबर. अजून पाठीमागच्या मैया, विठ्ठल भगवान, हे बंधन कुणी घातलं? कुणी घातलं बंधन हे? मोठ्याने सांगून द्या. मैया, लेकरू उद्या येणार नाही प्रश्न विचारायला, आजच लेकरू विचारते. बंधन, आता जन्मलो आपण, जन्मल्यानंतर माया आलती का तुमच्याकडं? दिसली होती का? दिसली असेल तर मला बी दर्शन करून द्या. नेकलेसची इच्छा करायला माया आलती का? अंगठीची इच्छाला माया आलती का? देवीनी साडीची इच्छा करायला माया आलती का? जिलेबी खायची इच्छा करायला माया आलती का? मग कुणी बंधन घातलंय? 40% उत्तर बरोबर. मन 40% उत्तर बरोबर. अजून 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 त्याच्यापेक्षा पुढे जा, अजून त्याच्यापेक्षा पुढे जा.
जहाँ हरि है वहाँ मैं नहीं, जहाँ हरि है वहाँ मैं नहीं, जहाँ मैं नहीं वहाँ हरि है. कोण उत्तर सांगितले आता. जहाँ मैं नहीं वहाँ, जहाँ मैं नहीं वहाँ हरि है. कोण? हिरवी साडीवाली मैया, थोडे मोठ्याने. मी पण तेच उत्तर दिलं. मैयासाठी साडी, हिरव्या साडीवाल्या मैयासाठी जोरदार टाळी वाजवून द्या. मी बंधन कुणी घातलं? मी. माया आलती का? नाही. मन दिसलं होतं का? नाही. मग बंधन कुणी घातलं? स्वतःच बंधनामध्ये स्वतःच अडकवले. मग आता स्वतःच बंधनामध्ये अडकले. मग उद्धवला सांगतात, हे उद्धवजी, मग हे स्वतःच बंधन कोण काढणार? कोण काढणार? वा, छान. मैया प्रणाम. काय नाव मैया? पिवळी साडीवाली मैया. मोठे नाव घ्या ना. सरिता आईच्या चरणी माझा प्रणाम. छान उत्तर दिलं. हे बंधन आता कोण काढणार? स्वतःच बंधन स्वतःलाच काढावं लागतं. मग हे बंधन काढायला काय करावं लागतं? भगवंताच्या नामचिंतनामध्ये जशी जशी गोडी लागते, जसं जसं भगवंतावरती प्रेम होतं, जसं जसं भगवंतावरती प्रेम होतं, गोपियांचं प्रेम भगवंतावरती जडलं. उद्धवजीला सांगितलं, उद्धव ये प्रेम की बातें हैं, उद्धव ये प्रेम की बातें हैं, यहाँ सिर देकर सौदे, सिर देकर प्रेम. मला एका आईने प्रश्न विचारला, का हो महाराज, देवावर प्रेम कसं करायचं? तुम्ही एवढं सांगितलं, बोले प्रेमा भक्ती, प्रेमा भक्ती, प्रेमा भक्ती. गोपियांनी प्रेमा भक्ती केली, मग देवावर प्रेम जडल्याशिवाय. आता मैया सांगा मला, जिलबी गोड असते का तिखट असते? जिलबी गोड असती. किती जणांनी हात उत्तर दिलं? त्यांनी हात वर करा. जिलबी गोड असते. बाकीच्यांना काय तिखट पण नाही, गोड पण नाही का कळाली? हात वरतीच नाही. मैया प्रश्न मोठ्याने विचारता ऐकला नसला तर, जिलबी गोड असती का? गोड असते. त्यांनी हात वर करा. गोड असते. मी नाही हात वर केला. सगळ्यांचं म्हणणं आहे गोड असते, पण मी म्हणतो जिलबी गोडच नाही. मग जिलबी गोड नाही, जिलबी तळून काढली. तुम्ही तर आता घरात दिवाळीला जिलबी करता. जिलबी तळून काढली आणि खाल्ली तर जिलबी कशी लागते? सपक लागते का नाही? जिलबी सपक लागते का नाही? मग जिलबी गोड कशी म्हणलावं? मी जिलबी विचारली, साखरेच्या पाकात बुडवलेली जिलबी असं म्हटलं का? बाबा काय रेसिपी बनवता? जिलेबी तेलामध्ये तळली मग खाल्ली, सपक राहते. आणि ती जिलेबी पाकाच्या चासणीमध्ये बुडवली तर मग गोड होते. पहिल्यांदा गोड होते का? नाही होत. तसं हे मन भक्तीमध्ये, प्रेमामध्ये डुबवून काढलं की भक्ती गोड होते, जीवन गोड होते, मन गोड होतं आणि सगळा संसार कसा गोड होतो.